निवडणूक आयोगाबद्दल काय म्हणाले, त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? असं आहे की संजय निरुपम सारखे नेते काय बोलतील. आज निवडणूक अधिकारीने जे निर्णय दिलाय, निवडणूक आयोगने जे एक फैसला सुनावला आहे की हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये इलेक्शन होणार आणि 1 ऑक्टोबरची इलेक्शन आहे आणि 4 ऑक्टोबरला जाहीर करणार. तुम्ही सांगा की त्यांच्यासोबत महाराष्ट्राची निवडणूक होणार होती, झारखंडची होणार होती, वायनाडची एक उपचुनाव होती, उत्तर प्रदेशमध्ये 10 विधानसभाची रिक्त सीटांची निवडणूक होणार होती. तर काही नाही केलं. काय असं षड्यंत्र चाललं आहे की हे 2-3 राज्यांना असा ठेवलाय तुम्ही आणि फक्त हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये निवडणूक करायची तुम्हाला एक जल्दबाजी आहे? काय कारण आहे? की नियमाप्रमाणे चुनाव आयोगनी 4-5 हे जितके निवडणूक एकदम ड्यू आहे त्यांच्या पण तुम्हाला हे जाहीर करण्याचं होतं ना, पण कशामुळे नाही केले? म्हणजे सगळं मिळून असं आहे की हे जे निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयोग आहे, एक प्रकारची कठपुतली झाली आहे, केंद्र सरकारच्या अधीन आली आहेत, गुलामगिरी करत आहे. लोकांची काय घेणं देणं नाही. हे चुनाव आयोग ना म्हणतात की असली शिवसेना कोण आहे, नकली कोण आहे, असली राष्ट्रवादी कोण आहे, नकली कोण आहे, आणि आम्ही कोर्टामध्ये गेलो आहेत. तर सीबीआय ईडीचा दुरुपयोग होत होता, तर निवडणूकच्या अधिकाऱ्यांचा पण दुरुपयोग सुरू झालाय का? हे एक गंभीर मुद्दा आहे. काय कारण आहे? निवडणूक अधिकारीने काय जाणून बुजून केलं आहे का? हे कोण जांच करणार? केंद्रमध्ये भाजपची सरकार, राज्यामध्ये भाजपची सरकार, निवडणूक अधिकारी त्यांच्या सोबत, तर जायचं कुठे लोकांना? मिलिंद नार्वेकरांनी मिलिंद देवरा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आलेली आहे. आपण काय म्हणाल? असं आहे की कोण आहे मिलिंद देवरा? उद्धव साहेब कोण आहे? किती अंतर आहे? हे मिलिंद देवराचे वडील आयुष्यभर काँग्रेसमध्ये होते आणि मिलिंद देवराला सगळं काँग्रेसने दिला, केंद्रामध्ये मंत्री केला, सांसद बनवला. त्यांचे नाही झाले तर आमचे काय होणार हो? आणि हे मिलिंद देवरा आमच्या पक्षात यायसाठी तडफडीत होते. राष्ट्रवादी अजितदादा पवार गेले होते, भाजपला गेले होते, कोणी घेतला नाही आणि नंतर नकली शिवसेनेमध्ये प्रवेश केले. तर आपल्या लोकांना, आपल्या नेत्यांना खुश करायसाठी हे सगळं वक्तव्य करत आहे. पण जास्त दिवस हे सगळं चालत नाही हो. 2-4 महिन्यात निवडणूक आहे महाराष्ट्रामध्ये, सरकार बदली होणार आहेत, महाविकास आघाडीची सरकार येणार आहेत. त्यानंतर त्यांचे पक्षामध्ये खूप वेळ असतील आणि ज्याच्या खुश करायच्या खुश करा. पण लायकी आहे का उद्धव साहेबांच्या टीका करायची? मिलिंद देवराची लायकी आहे का? तुम्ही सगळ्यांना हे करा. आम्ही काय बोलणार असा माणसाबद्दल?